तर धुळ्यामध्ये जीएस कॉर्पोरेटिव्ह बँकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झालाय। जिल्हा सरकारी नोकरांसाठी असलेल्या या बँकेत विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने ते अशा प्रकारचा गदारोळ करत असल्याचा आरोप बँकेचे संचालक चंद्रकांत देसले यांनी केलाय। तर सत्ताधारी गटाने सभासद नसलेल्या लोकांना प्रवेश देऊन हे नाट्य घडवून आणल्याचा आरोप विरोधक सचिन देसले यांनी केलाय। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत परदेशी आपल्याबरोबर। प्रशांत, आपण बघतो की कशा तऱ्हेने सर्वसामान्य निवडून दिलेले हे नेते आहेत, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरती अगदी कशा तऱ्हेने धावून गेले आहेत, मारामाऱ्या करतायत, राडा करतायत, काय घटना घडली जरा सविस्तर सांगा। निश्चितच मृदुला, लोकशाहीमधला हा अत्यंत घाणेरडा किडासवाना प्रकारच म्हणावा लागेल, कारण की सरकारी नोकरांची ही बँक आहे। सर्व सरकारी विभागांमध्ये काम करणाऱ्या लोक या बँकेचे सदस्य आहेत। विशेष म्हणजे कुठलाही सामान्य माणूस तिथला सदस्य नसून तर सरकारमध्ये काम करत असलेले लोक याचे सदस्य असताना तिथे हा प्रकार व्हावा हे निश्चितच दुर्दैवी आहे। आणि एक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वरून हा वाद होता आणि त्याची खुन्नस काढण्यासाठी हा प्रकार घडला आहे। आणि विरोधातली जो बँकेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्याची पत्रकं वाटणाऱ्या सभासदाला मारहाण करण्यात आलेली आहे। या प्रकरणी परस्परांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत साक्री पोलीस ठाण्यामध्ये। मृदुला, धन्यवाद प्रशांत, ही माहिती दिल्याबद्दल। प्रशांत परदेशी आपल्या बरोबर होते। एकूणच आपण बघतोय की धुळ्यामधल्या जीएस कोऑपरेटिव्ह बँकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला। झी 24 तास, एक पाऊल पुढे।